नमस्कार. तर आजच्याला आपला वाडा मागच्या गावानं पुढच्या गावाला आला आणि मग विराविराट पाडून आम्ही पाणी बिनी भरलं. कुठं सरपण आणलं वाज, मी चुलीला दगडी आणली आणि चूल पेटवून मामाला चिया केला. आणि मामान सागर बी गेले ते जरा गावात आता. तर मग माझं चाललं होतं स्वयंपाक करायचं. तर आता मग म्हणलं आपलं आता कालवान करायचं होतं मला बटाट्याचं. तर मग मी घेतलंय आता बनवायला. मस्त अशी पाट्यावर टिचून बटाट्याची मी चटणी बनवणार आहे. तर आता मी 4 बटाटे घेतल्यात आहे मस्त. आणि मग त्याला थोडस दुसरं काहीतरी आपल्याला बनवायला लागणार आहे. तर म्हणलं आजच्याला मग त्याला आपण चटणी बनवल्याच्या नंतर काहीतरी वरा बिराच बनवायचं मस्त असं तुरीच्या डाळीचं. तर मग आधी कालवण करून घेणार आहे आता मी बटाट्याचं. खरं तर आपण एका जिन्सचं वेगळं वेगळं जरी आपण म्हणतो दररोज तेच काय कालवण करायचं आपल्याला खाऊ वाटत नाही. तर म्हणजे वेगळं वेगळं केल्याच्या नंतर वेगळी वेगळी चव लागल्यावर आपण ते कालवण करायला खातो. मग तर आता आपलं भांड जे आहे ते मी गडीभर आता हे बटाटा टेचोस्तोवर चुलीवर ठेवून घेणार आहे. कारण थोडस उकळून देणार आहे. उकळून दिलेलं चांगलंच असतं. तर जरा पाणी ठेवल्यावर आता ते गडीभर उकळून द्या चांगलं. आता हे मी बटाटा चांगलं 2-4 पाण्याने धुवून घेतलं. कारण माती बिती असते ना, म्हणून चांगलं धुयाचं निर्मळ. कारण आपण मुळ्याची भाजी झालं, बटाट्याचे असे झालं तर असं टिचून जर मस्त अशी चटणी बनवली तर लईच भारी खायला लागते. तुम्ही भाकरी बरं खा, नाही तर चपाती बरं खा, कशा बरं बी खा. लय पण बारीक बुगा नाही करायचा, लय पण मोठं नाही ठेवायचं. असं मध्यम असं आबाड दोबाडच टेचायचं. असा टेचून घ्यायचा आणि लगेच आपण त्याच्यात पाणी वाटायचं वरनं. नाहीतर आपला बटाटा मग असा लाल पडतो टेचलेला. तर आता चांगला धुवून घ्यायचा. चांगला पिळून घ्यायचा धुवून पाण्याने. हे मी बास लय पण मोठालं नाही. त्यात मोठा कांदा आहे ना, असं 4 कांदा घेतल्यात बारीक बारीकच. एक मोठा आहे फक्त त्यात. आणि एक टमाटर आता चिरून घेते बारीक चांगलं. तर आता आपलं भांड बी चांगलं गरम होतं या. तर ते भांड आता मी खाली उतरून घेणार आहे कांदा चिरस्तवर. तर अगदी उकाळतंय बघा कसलं वाफ निघली त्यातनं. कारण उकळून घ्यायचं आपलं अधून मधून असं. आणि कढईवर ठेवून त्यात थोडस मी शेंगदाणा भाजून घेणार आहे जरा. आणि आपलं आता भांड चुलीवर ठेवून घ्यायचं. तर भांड बी चांगलं चकाचक धुवून घेतलंय मी. कोंबड्याला बी मस्त असा दाना टाकून घेतला जरा. काय लयच कड आणत्यात नाही खायला घातलं की त्यांना बी खाया पाण्याला लय जपायला लागतात. येळ चारा पाणी. आता बिराड लादून आणल्याच्या नंतर सकाळ दर डालून होती. मग इथं आल्यावर सोडली, त्यांना दाणं घातलं, पाणी पावतलं. आणि आता बी वाईट टाकलंय, आल्या आल्या बी टाकलं होतं.
आणि आता पण टाकलेलं आहे, मोर यायला लागली म्हणून. तर आता आपलं भांड चांगलं गरम झालंय. तेल टाकून घेते आता त्याच्यात. तर आता आपलं तेल चांगलंच गरम झालंय. जिरी आणि मोहरी टाकून घेतली, मी एकत्रच घेतली होती जिरी पण आणि मोहरी पण. तर आता त्याच्यात कांदा टाकून घ्यायचा लगेच. तर चांगला कांदा मस्त लाल झरत तळून घ्यायचा आता. तर कांदा तळस्तवर येऊ इकडं रान लागले व्हायला. मी जरा आहे ना आपला लसूण टिचून घेणार आहे. आता लसूण जे आहे ते आपली एक कुडी चांगली मोठी बघून सोलून घेतली मी. तर ती टिचून घ्यायची जरा चांगलीच. तर चांगला बारीक टिचून घेतला लसूण. आता हे पण टाकून घेणार आहे आपला कांदा तळत तळत आला की. तर चांगलाच कांदा बी आपला लाल असा व्हायला लागलाय आता. तर कांदा थोडासा लाल लाल व्हायला सुरुवात झाली की आपलं टमाटर टाकून घ्यायचं त्याच्यात. आणि अगदी मस्त त्याला मग जिरी मोहरी कांदा लसूण आणि टमाटर ह्याचा चांगला एकजीव करायचा आता चुलीवर. अगदी मातीचं भांड्यात असं बारीक जाळावर तळल्याच्या नंतर लय मस्त कालवण खायला लागतं. जास्त जाळ पण नाही घालायचा, असा बारीक जाळ लावलाय मी पण खाली. तर आता आपला कांदा लसूण हे सगळं मस्त तळून घेतलं. तर आपला आता मसाला टाकून घेऊ आपण. तर ह्या जे आहे ना आपला आता घरगुती मसाला आहे. तरी हळद आहे, हळद थोडीच घेतली मी. आणि कारण कसं आहे म्हणजे आपल्या मसाल्यात आपण हळद मसाला बनवताना थोडी वापरलेली असते, जास्त नाही. त्याच्यामुळे प्रत्येक भाजीला आम्ही हळद टाकतो. तरी आपला खडा मसाला आहे आणि ही दाणा पावडर आहे. तर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मग मीठ टाकायचं आपल्या चवीप्रमाणे आणि मस्तच हलवून घ्यायचं चांगलं मस्त पैकी. आता ते आपला सगळा मटेरियल टाकल्यामुळं वास लयच भारी सुटलाय त्याला, कारण आपल्या भांड्यामुळे या मातीच्या. आता आपला बटाटा जे टेचलेला आहे तो टाकून घेते. तर धुवून बिवून लय गोड ठेवलाय चांगला पिळून. तर ही चटणी म्हणजे आमची आजी आई पहिली अशी लय बनवायची पाट्यावर टिचून आणि ती तव्यात बनवायची. बर भाकरी झाल्या की त्या भाकरीच्या तव्यामध्ये असे बटाटे टिचून ह्याची चटणी करायची बटाट्याची. आता चांगलं त्याला हलवून घेतलं मिक्स करून आणि वर झाकण ठेवून घ्यायचं लगेच. तर झाकण ठेवल्याच्या नंतर थोडस उघडून असं अजून मधून हलवून घ्यायचं. आणि समजा आता आपल्याला जर वर पाणी वतायची गरजच नाही लागत खरं तर ह्याला, कारण आतमध्ये जर पाणी सुटलं ना बारीक जाळावर पाणी सुटत आणि मग आपोआप शिजत ते अंगच्या पाण्यावर. आणि खरं अंगच्या पाण्यावर जर आपण भाजी कोणची केली तरी चवीला लयच मस्त लागते. तर किंवा आपल्या दुसऱ्या जर भांड्यात केलं ना आपण तर वर झाकण ठेवून वर पाणी ठेवायचं आणि त्या पाण्याच्या ह्याने बी पाणी सुटलेलं ते पण पाणी चवीला भारी असतं आतमध्ये सुटलेलं. तर आता मी थोडस अजून मधून हलवणार आणि असं झाकण ठेवून घेणार आहे. आणि जर आपलं नाही शिजायचं दिसलं
पाणी जर भाजीला नाही सुटलं तरच पाणी वाटायचं, आणि सुटलं तर मग पाणी वाटायचंच नाही. आणि थोडस वतलं तरी काय हरकत नाही, कारण थोडस पाणी वाटल्याच्या नंतर अगदी मस्त शिजती भाजी. पण मी बारीक जाळ लावल्यामुळं चुलीव त्याला आतमध्ये पाणी सुटतं या, म्हणून मी काय पाणी वतलं नाही महत्वाचं. तर थोड्या वेळ झाकण ठेवून आता आपलं ते शेंगदाणे ते आता मस्त मी भाजून घेतलेलं आहे मगाशी. आपलं कालवण चुलीव घालायच्या आधीच. तर आधी असं थोडस चिंगरून घेणार, चिंगारल्याच्या नंतर त्याचा आखी टारपाला निघत्यात. असं वाईट पाकडून घ्यायचं, म्हणजे मग त्याची टारपल अशी काढायची. तर आता बारीक मस्त असा कूट करून घेतला मी शेंगदाण्याचा. तर आता आपण बघू कस काय भाजी शिजली आपली. अगदी मस्त त्यातनं वाफ बाहेर निघली. तर आता ते शेंगदाण्याचं जे कूट आहे ते आपण बनवल्या ते टाकून घेणार आहे आता मी. चांगला हलवून घ्यायचा. मस्तच मिक्स केलं. कोथिंबीर बी त्यात टाकून घ्यायची आता. तर आता आपलं बटाट्याची मस्त अगदी टिचून चटणी तयारच झाली म्हणायचं. थोडं एक मिनिटभर मी झाकण ठेवून घेणार आहे आणि खालीच उतरून घेणार आहे. तर आपली बटाट्याची चटणी तयारच झाली हा. तर आता खाली उतरून घेणार आहे मी. तर अगदी बाणाईने आज मोकळ्या आकाशाखाली बनवलेली बटाट्याची चटणी अगदी मस्त बाकी तशी बनवली. खरं तर बटाट्याचं वेगवेगळं पदार्थ आपण बनवत असतो, वेपर पासून तर मटणापर्यंत आपण बटाटा वापरत असतो. तर बाणाई मस्त बाकी कोथमीर घेतली टाकून. तर आता इथून पुढं बाणायचं अजून भाकरी बनवायच्यात आणि बाकीचं सगळं वाघरा आहे त्याचं काम आता आपल्याला करावं लागल. तर कशी काय झाली मग आज बटाट्याची चटणी? मस्त पक्कीतच झाली. मग काय आता दुसरं चालू करायचं काम. तर दिवस मावताच बाणाईने अगदी मस्त बाकी बनवून तयारच केली बटाट्याची चटणी. दादा आणि सागर पण गेलते जरा गावामध्ये. जरा सर्दी बी जाणवली. बाणायला सर्दी पण जाणवती. कसं आहे पाण्यात बदल झाली ना, इथलं तिथलं पाणी प्यायल्याच्या नंतर कधी आम्ही बोरचं बी पाणी पितो, कधी कुठं जरा बिरा कुठं गावला तर त्या जऱ्याचं पण पितो मेंढराच्या माग, आणि कधी आपलं ते कार्पोरेशनचं पाणी ते पण पितो, कधी फिल्टरचं पण पितो. असं पाण्यामध्ये आदल बदल होती. जिथं ज्या गावात जाईन त्या गावातलं वेगळं कसलं पाणी भेटन ते पित असतो. त्याच्यामुळे आपल्याला येतेच तर येतच असं अजून मधून. पण त्याला शेकलं बिकलं तर जात. आता संध्याकाळी चांगलं शेकायला लागन मला डोकं बिक. तर आता बाणायच्या चालली जाय मस्त बाकी अशा भाकरी. कुठपर्यंत राहिल्या भाकरी? झाल्या आता 2-3 राहिल्या अजून. होय. मी जरा आता पोकरी करड पाजून घेतली, दूध पाणी काढलं, वाघरी दिली. तर बाणाने इकडं तर भाकरी करून घेतल्या. तर आता बसायचे जेवायला मस्त बाकी. तर चाललाय बाणायचा कांदा हे कापून घ्यायचं. तर आता आईन दादा बसली ते गार लागते. आई गार लागते बाबा, लय गार लागते या. बारीक झोप येते. अर्चना गार लागते.
जरा गरम पाणी केलं पाहिजे प्यायला. मामाला जरा हा गरम दहा पाणी दहा गरम पाणी केल्यावर जरा बरं पडतंय. नाही गारठ्या गुरट्याचं बरं असतं ते यंदा. होय आहे. गारठ्याचं पाणी वाज गरम असलं ना म्हणजे बरं वाटतं. मस्त बाकी बाजरीच्या भाकरी आणि भाता संग वरण आणि भाकरी संग ही बनवलेली मस्त बाकी अशी बटाट्याची चटणी. गडी बरं तुम्ही कुठं बसता? मी काय बसतो दादाच्याकडं. हात धुयचं पाणी कसलं गारच्या चांगलं पाणी त्यांना ते पिते. बटाट्याची भाजी ना क्वालिटी बाद झाली. असं थंडी गारठ्यामध्ये काहीतरी चांगलं चोंगलं का करून खाल्लेलं चांगलं असतं होय. हा मग काय कांदा होता जरा कांदा मस्त बाकी झाले. अशी भाजी क्वालिटी बात करायची क्वालिटी बात रोज. कोरभर भाकरी जास्त खाणारच मग. भाताचं वरण केले का. हा मला पण द्या. मातीच्या पाण्यात